श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या सकाळी जर तुम्ही या झाडाचं फक्त एक पान घरी आणलं आणि जर तुम्ही हे पान घरी आणलं तर अडकलेली कामे आहेत ती पूर्ण होतील. पतीची, मुलांच्या नोकरीत तसेच व्यवसायात प्रगती होईल. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल आणि जी लोक विनाकारण तुमच्या विरोधात उभे राहतात ते पण शांत होऊ लागतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर पहा मंडळी, उद्या 27 एप्रिल ही तारीख जरा लक्षात ठेवा, कारण या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी. एक साधा प्रश्न आहे, कधी असं वाटतं का पती खूप मेहनत करतात पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही, मुलं अभ्यास करतात पण लक्ष लागत नाही, पैसा येतो पण टिकत नाही आणि कधी कधी तर विनाकारण काही लोक विरोधात उभे देखील राहतात. हे का होतं? कारण सगळं फक्त नशिबावर अवलंबून नसतं. घरातली ऊर्जा पण खूप महत्त्वाची असते. घरात थोडी नकारमकता वाढली की अशा गोष्टी दिसायला लागतात. कामं अडतात, मन अस्थिर होतं आणि सारखं काहीतरी चुकीचं होतं असं वाटत राहतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की निघतो आणि स्वामी समर्थांची कृपा असेल ना तर हळूहळू सगळं सुरळीत व्हायला लागतं. पहा मंडळी, मोहिनी एकादशी बद्दल आपण ऐकलं आहे, पण हा दिवस फक्त उपवास पकडण्यासाठी नाही. हा दिवस असा आहे की फक्त एक छोटासा उपाय केला तरी त्याचा खूप दिव्य परिणाम दिसतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण तुळशीबद्दल ऐकलं, शमीबद्दल ऐकलं, पण आज आपण एका वेगळ्या झाडाबद्दल बोलणार आहोत, जो म्हणजे अशोक. अशोक म्हणजे काय? जिथे शोक नाही म्हणजे दुःख नाही. म्हणूनच या झाडाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. रामायणात आपण बघा मंडळी, तुम्ही ऐकलंच असेल, माता सीता अशोक वाटिकेत होत्या. त्या ठिकाणी त्यांना एक आधार मिळाला, संरक्षण मिळालं. म्हणून मंडळी, या झाडात एक वेगळीच सकारात्मकता आहे आणि उद्या मोहिनी एकादशीला हीच सकारात्मकता आपण आपल्या घरी आणायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही पान तोडून आणलं तर त्याचा उपयोग होत नाही. योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच उद्या सकाळी काय करायचंय, कसं करायचं हे तुम्हाला आता मी सविस्तरपणे सांगते. लक्ष देऊन नीट ऐका. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा मंडळी, उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठा, अंघोळ करून स्वच्छ व्हा आणि शक्य असेल तर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घाला. नाही जमलं तर काही हरकत नाही, पण स्वच्छता आणि मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला एका अशोकाच्या झाडाकडे जायचं आहे. तुमच्या आसपास असेल तर उत्तम, नाही तर जवळपास जिथे तिथे मिळेल तिथे जा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, घाईत गडबडीत जाऊ नका, शांतपणे जा. झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात आधी मंडळी चप्पल बाजूला काढा आणि 2 मिनिटं तिथे शांत उभे राहा. जसं आपण देवासमोर उभे राहतो अगदी तसं. तर पहा मंडळी, कारण की बघा, आपण त्या झाडाकडून काहीतरी घेणार आहोत तर आधी नम्रपणे त्याला वंदन करणं गरजेचं आहे. दोन्ही हात जोडून मनात एक साधी प्रार्थना करा. जास्त मोठ्याने बोलायची अजिबातच गरज नाही. मनातून बोला, माझ्या घरात जे अडथळे आहेत तर ते देव दूर होऊ दे, पतीच्या कामात प्रगती होऊ दे, मुलांचं भलं होऊ दे, घरात शांतता राहू दे. एवढं जरी मनापासून बोललात ना तरी पुरेसे आहे. स्वामी समर्थांचे नाव मनात घ्या आणि एक विश्वास ठेवा की आपण जे करत आहोत ते श्रद्धेने करत आहोत. आता त्या झाडाचं एक पान निवडायचं आणि ते कोणतंही पान तोडू नका. पहा मंडळी, पान नीट पहा, फाटलेलं नसावं, सुकलेलं नसावं. पान तोडताना कोणतंही पान निवडू नका. पान घेताना काळजी घ्या, हिरवगार आणि स्वच्छ असावं. पान तोडताना पण जपून तोडा, जोरात ओढू नका आणि मनातच त्या झाडाची माफी देखील मागा, कारण आपण त्यांच्याकडून काही घेत आहोत. हे सगळं करताना मन शांत ठेवा, घाई अजिबातच करू नका, गडबड देखील करू नका. पण पान घेतल्यावर ते सरळ घरी घेऊन या. पहा मंडळी, तुम्हाला कुठेही थांबायचं नाहीये. पान जसं तुम्ही तोडताय तसं तुम्हाला घरी यायचंय. कुठेही तुम्ही ठेवू देखील नका, कोणाला दाखवू नका, थेट थेट घरी आणा. आता घरी आल्यावर सगळ्यात आधी ते पान देवघरात घेऊन जाऊ नका. ही गोष्ट खूप लोक चुकतात. आधी एका वाटीत थोडंसं दूध घ्या आणि शक्य असेल तर त्या दुधात थोडंसं गंगाजल घाला, नसेल तरी चालेल. मग त्या पानाला हाताने धुवा, जसं आपण अगदी पवित्र वस्तू स्वच्छ करतो तसं. यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवा
आणि एका स्वच्छ कपड्यावर ठेवा. हे का करतो? कारण बाहेरून आणलेलं पान आहे, त्यावरची बाहेरची ऊर्जा, धूळ सगळं निघून जावं आणि ते पान आपल्या घरासाठी तयार व्हावं म्हणून. आता पुढचं काम खूप महत्त्वाचं आहे मंडळी. त्या पानावर तुम्हाला एक नाव लिहायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. पतीसाठी करत असाल तर पतीचं नाव, मुलांसाठी करत असाल तर मुलांचं नाव, कुंकू असेल, केशर असेल, जे उपलब्ध असेल त्या नावाने लिहा. घाई अजिबात करू नका. नीट शांतपणे नाव लिहा. नाव लिहिताना मनात एकच भावना ठेवा, यांच्या आयुष्यात प्रगती व्हावी, अडथळे दूर व्हावेत. आता याच पानाच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक छोटा मंत्र लिहायचा आहे. एवढंच हा मंत्र मोठा नाही आहे, पण यामध्ये एक आकर्षणाची ऊर्जा असते. क्लीम. क्लीम हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. पहा मंडळी, चांगल्या गोष्टी आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद असते. जेव्हा तुम्ही नाव आणि मंत्र एकत्र लिहिता तेव्हा त्या व्यक्तीभोवती एक प्रकारचं सकारात्मकता वलय तयार व्हायला सुरुवात होते. हे करत असताना मनात शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या जप चालू ठेवा, किंवा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. मोठ्याने नाही किंवा मनात देखील म्हणा. आता इथपर्यंत खूप लोक व्यवस्थित उपाय करतात, पण पुढची गोष्ट चुकतात आणि त्यामुळे केलेल्या उपायाचं फळ अजिबात मिळत नाही. हे पान लिहिल्यावर काय करायचं, कुठे ठेवायचं हे खूप महत्त्वाचं आहे. हीच ती गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना माहिती नसते आणि म्हणून सांगते की माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे पान लिहिल्यावर ते कुठं ठेवायचं. खूप जण काय करतात, कोणताही उपाय केला की थेट देवघरात ठेवतात, आणि पण हा उपाय तसा नाही. तिथेच सगळ्यात जास्त लोक चुका करतात. हे पान देवघरात ठेवायचं नाही. हे पान तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे, किंवा जिथे तुम्ही पैसे, दागिने, महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे. कारण की हा उपाय थेट तुमच्या प्रगतीशी, पैशाची आणि घराच्या समृद्धीशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांची जागा सुद्धा तशीच असली पाहिजे. आता हे पान कसं ठेवायचं? हे पान तसं उघडं ठेवायचं नाही. एका छोट्या पिवळ्या कपड्यात गुंडाळायचं. पिवळा रंग असेल तर उत्तम, नाही मिळालं तर कोणताही स्वच्छ कपडा वापरा, पण शक्य असेल तर पिवळ्या रंगाचा कपडा वापरा, पण काळ्या रंगाचा कपडा घेऊ नका. पान नीट घ्या, शांतपणे गुंडाळा आणि मग तिजोरीत ठेवा. आणि एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, हे करताना कोणाशीही बोलू नका, कोणाला सांगू नका. कोणी विचारलं तरी त्या क्षणी उत्तर देऊ नका, कारण अशा गोष्टी जेव्हा शांतपणे मनात श्रद्धा ठेवून केले जातात तेव्हा त्याचा पूर्ण परिणाम दिसतो. हे काही लपवण्यासाठी नाही, पण लक्ष विचलित होऊ नये म्हणून आहे. आता तुम्ही म्हणायला असेल, केल्याने शत्रू कसे काय शांत होतात? तर पहा मंडळी, इथे शत्रू म्हणजे फक्त बाहेरचे लोक नाही, तर कधी कधी परिस्थिती सुद्धा शत्रू बनते. कधी नशीब आडवं येतं, कधी लोकांची नजर, त्यांचा हेवा. जेव्हा तुमच्या घराची आर्थिक ऊर्जा स्थिर होते, तेव्हा सकारात्मकता होते, तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. जे लोक तुमच्या विरोधात बोलत होते ते शांत होतात. जे कामं अडकलेले होते ते पूर्ण व्हायला लागतात. घरातलं वातावरण बदलायला लागतं आणि हे सगळं एकदम नाही होत, पण हळूहळू फरक दिसायला लागतो. हे पान तुम्हाला पुढच्या एकादशीपर्यंत तसंच ठेवायचं आहे, म्हणजे साधारणपणे 15 दिवस. या काळात ते पान सुकायला लागलं पण त्याची ऊर्जा तिथेच राहते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करताना मनात शंका ठेवू नका, कारण उपाय कितीही चांगला असला पण मनात विश्वास नसेल तर त्याचा परिणाम कमी होतो. म्हणून जे करताय ते श्रद्धेने करा, शांतपणे करा आणि स्वामी समर्थांचे नाव मनात ठेवा. त्यांच्या कृपेने हळूहळू सगळं सुरळीत व्हायला लागेल. काही लोकांना 3-4 दिवसापासूनच फरक जाणवतो. पतीच्या व्यवसायात किंवा मुलांच्या अभ्यासात, नोकरीत व्हायला लागतो. मुलं लक्ष देऊ लागतात, अभ्यास करतील, तुमचं ऐकायला लागतील, घरात सुख, समृद्धी आणि शांतता येईल. हे सगळं छोटं वाटतंय, पण हळूहळू याचा खूप मोठा परिणाम निर्माण होतो. हा उपाय साधा आहे, पण योग्य पद्धतीने केला तर खूप परिणामकारक आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगते, ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता हा उपाय तुम्ही स्वतःसाठी तर कराच, पण तुमच्या ओळखीमध्ये, नात्यात जर कुणी अडचणीत असेल, त्यांच्या घरामध्ये तणाव असेल, प्रगती कारण असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचा. कारण कधी कधी आपल्या एका शेअरमुळे कोणाचा तरी आयुष्यात बदल होतो. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून नक्की कळवा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.
तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.